आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सूर्या, मला तुझ्या शंकेचं माहित नाही, पण मला तर आता खात्री वाटायला लागली की आईला कोणीतरी कडावरून धक्का दिला। ठीक आहेस ना तू? सूर्या, आईचं जाणं मनाला चटका लावून गेलाय रे। माझं ना आता कशातच मन लागत नाहीये। आत्याच्या जाण्यानं घरावरचं मायेचं छत्रच नाहीसं झालंय तुझं। तुझ्यासाठी हे सगळं किती अवघड असणार आहे कळतंय मला। हे सगळं अचानक कसं काय घडलं मला हेच कळत नाहीये। आईचं जाणं, त्यानंतर छोट्या आईची वाचा जाणं, हे काय होऊन बसलंय हे सगळं? काय मला नात्याची वाचा गेली? हो, आईच्या जाण्याने धक्का बसला असणार आहे तिला। मला ना पहिल्यांदा वाटलं ती मुद्दाम काही सांगत नाहीये, पण तिने जे बघितलं त्यानंतर वाचा गेली तिची। एक मिनिट, पण हे सगळं तुला कधी कळलं? तिच्याशी मी बोलायला गेले ना तेव्हा कळलं मला। सूर्य, तिने ना मनात खूप साठवून ठेवलंय रे। म्हणजे ना तिच्या डोळ्यात दिसतंय, पण तिला बोलता येत नाहीये। असं वाटतंय या सगळ्याचा ना खूप खोलवर परिणाम झालाय तिच्या मनावर। परिणाम कसला? म्हणजे बघ ना, एवढी वर्ष दोघींनी एकत्र घालवली आहेत, एकत्र नांदल्या दोघी जणी, त्यांचं ना एकमेकींशिवाय पाणी हलत नव्हतं। आईच्या असं अचानक जाण्यामुळे परिणाम झाला असणार आहे, आणि म्हणून तिची वाचा गेली। पण तुझं असं कसं होईल अगं? शालना त्या आपल्या दोघांसाठी पण तेवढीच महत्वाची होती ना, मग आपल्या दोघांची वाचा का गेली नाही? मला हे कळतं, तुझं जाणारा जातो, पण मागच्या लोकांना जगण्याची ताकद देणारा देवच असतो। शालना ते तुझी आई होती, आणि माझ्यासाठी पण ती आईपेक्षा कमी नव्हती। एवढं सगळं असताना मला नात्याचीच वाचा गेली, मला हे काही पचत नाही तुळजा। हे ह्या सगळ्यात काहीतरी चुकीचं असं वाटतंय मला। हे काहीतरी वेगळं आहे तुळजा, आणि हे ना, हे फक्त मला नात्याच आपल्याला सांगू शकते। मलाही पटतंय। आईच्या शेवटच्या क्षणी ना ती छोट्याईकडे बोट दाखवत होती। खरं छोटी आई काहीच बोलत नव्हती, मग असं का केलं असेल आईने? सूर्या, मला तुझ्या शंकेचं माहित नाही, पण मला तर आता खात्री वाटायला लागली की आईला कोणीतरी कडावरून धक्का दिला। मला पण तेच वाटायला लागलं। पण तिचं तर कोणाशी कसलंच वैर नव्हतं रे। मग तिला धक्का देण्याचं धाडस कोण करेल? डॅडी। कदाचित डॅडी